तुमच्या नाकातून रक्त येतं का? बघा, घोणा फुटणे, अतिशय शरीरामधली उष्णता वाढल्यावरती उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना हा त्रास होतो की घोणा फुटणे. याला म्हणतात की नाकातनं रक्त येतं काही ड्रॉप्स. ॲक्च्युली आपण बघायला गेलं तर काही म्हणजे घाबरण्याची गोष्ट नसते, कॉमन आहे. पण का असं होतं की नाकामध्ये ज्या नसा आहेत त्या अत्यंत नाजूक आहेत. अतिशय जोरात तुम्ही नाक शिंकरत असाल तरी पण हा त्रास होतो, किंवा आपण म्हणतो ना, सतत ज्यांना सर्दी खोकला आहे, बीपी लो होत असेल तरी सुद्धा हा त्रास होतो. हा जर त्रास तुम्हाला वारंवार होत असेल ना, तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं. पण काही घरगुती उपाय काय करू शकतो अशा वेळी? तर नाकामध्ये गाईचं तुपाचे 2 ड्रॉप्स रोज घालणे, की ज्यांना हा त्रास होईल. असाच एक क्लिनिकमध्ये पेशंट आलेला, एक लहान मुलगा होता. त्याला मी असंच एक्सप्लेन केलं की आत्ता तू 10 वर्षाचा आहेस, तरी तुला आत्ता एवढा राग येतोय आणि हा त्रास सुरू झालेला आहे. तर त्याला रोज नाकामध्ये गाईच्या तुपाचा एक थेंब घालायला सांगितला. लास्ट 6 मंथ्समध्ये तरी त्याला हा त्रास झालेला नाही आणि त्याची इम्युनिटी छान वाढली. काही जीवन शैली त्यांनी बदलली, की त्यांनी त्याच्या सवयी बदलल्या, की त्यांनी त्याचा त्रास कमी झाला. आणि दुर्वांचा रस हे सुद्धा यासाठी एक महत्त्वाचं औषध आहे. दुर्वांचा रस जरी एक थेंब टाकला तरी हे नाकातनं येणारं रक्त जे असतं ते कमी होतं. तर हा एपिस्टॅक्सिस किंवा नाकातनं रक्त येण्याचा त्रास तुम्हाला जरी होत असेल तरी तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन आम्हाला भेटू शकता.